थँक्यू दीदी. कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की राजयोग कसा करायचा आणि त्याची प्राप्ती काय आहे. आजच्या ह्या आध्यात्मिक प्रवासाच्या विशेष सत्रामध्ये आणखीन आपण गुह्यतेनं जाणून घेऊया की परमेश्वराला आठवण केल्यामुळं, ह्या राजयोगाचा जीवनामध्ये प्रयोग केल्यामुळं आपल्या जीवनामध्ये कोणत्या विशेष शक्ती गुणांची प्राप्ती आपणास होते. तर आजचा जो आपला पाठ आहे त्याचं नावच आहे राजयोगाच्या आधारे 8 शक्तींची प्राप्ती. त्यामुळे बघा, जे आपण देवीदेवतांचे फोटो पाहतो, विशेष नवदुर्गाची जी पूजा करतात, त्या देवीला 8 हात दाखवले जातात पूजा. तसं तर समाजामध्ये कोणताही बालक किंवा कोणीही 8 भुजा घेऊन जन्माला येत नाही. एखाद्याला चुकून जरी एखादा अंग एक्स्ट्रा असेल तर ऑपरेशन करून ते काढून टाकतात. परंतु ह्या देवींना 8 भुजा दाखवल्या जातात आणि आपण त्याची पूजा अर्चना करतो, कारण ह्या भुजा सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आहेत आणि आपल्याला हे दाखवतात की पूजा म्हणजे शक्ती. एक पूजा एक शक्तीचं प्रतीक आहे. जेव्हा आपण परमेश्वराची आठवण करतो, राजयोग करतो, तेव्हा आपल्या जीवनामध्ये एका शक्तीची आपल्याला प्राप्ती होते. ती प्राप्ती देवी देवतांना पूजांच्या रूपामध्ये दाखवलेली आहे. तर आपण पाहूया की सर्वप्रथम आपल्याला कोणती प्राप्ती होते. तर ईश्वराच्या आठवणीमुळे आपल्याला 8 शक्तींची प्राप्ती होते. आपण एक करून स्पष्ट करून घेऊया की कोणती विशेष प्राप्ती आपणास होते. तर पहिली आहे विस्ताराला संकीर्ण करण्याची शक्ती. ही जी विशेष शक्ती आहे, राजयोगामुळे ती शक्ती आपल्यामध्ये येते. चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे की कासव दाखवलेला आहे एका बाजूला. तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा कधी आपण एखाद्या मंदिरामध्ये जातो, कोणत्याही मंदिरामध्ये बाहेर तो कासवाचा सिम्बॉल बनवलेला असतो, आपण त्याला नमस्कार करतो आणि आतमध्ये जातो. आतमध्ये मूर्ती आहे देवाची, देवतेची, त्याचं गायन करणं, पूजन करणं ठीक आहे. परंतु आपण कधी विचार केला का की कासवाला का आपण नमस्कार करतो? कासव आपल्याला काय सांगतं, काय प्रेरणा देतं? तर आध्यात्मिकता हे सांगते की जसं कधी तुम्ही कासवाला जीवनामध्ये कधी हात लावला असेल, स्पर्श केला असेल, तर तुम्ही अनुभव घेतला असेल की आपण त्याला हात लावता क्षणी ते काय करतं, त्याची जी कर्मेंद्रिय आहेत ती आतमध्ये खेचून घेतं आणि एवढं त्याच्या वरचं कवच जे आहे एवढं कडक असतं, अगदी दगडासारखं कडक. त्याला काही केलं तरी काही होत नाही. म्हटलं जातं जेव्हा तो कासव आपली कर्मेंद्रिय आतमध्ये खेचून घेतो, त्यानंतर एखादा बलवान हाती जरी त्याच्यावरती पाय ठेवेल तरी तो कासव सुरक्षित राहतं. तर आपल्याला ह्याच्यामध्ये काय दर्शवलं जात आहे, काय सांगितलं जात आहे? तर आध्यात्मिकता आपल्याला हे सांगते की आपलं जीवन देखील परमेश्वराला आठवण केल्यामुळं कासवासारखं बनतं. कासवासारखं बनतं म्हणजे आपल्यामध्ये ती शक्ती येते. समाजामध्ये चांगल्या गोष्टी पण आहेत तर वाईट गोष्टी पण आहेत, सकारात्मकता पण आहे तर नकारात्मकता पण आहे. तर आपल्याला वाईट संघापासून, नकारात्मक गोष्टींपासून जर स्वतःची सुरक्षा करायची असेल तर आपलं कर्मेंद्रियांवरती संपूर्ण कंट्रोल असलं पाहिजे. म्हणजे आपल्याला योग्य वेळी आपल्या कर्मेंद्रियांना समेटून घ्यायला यायला पाहिजे. जेव्हा आपल्यामध्ये ही शक्ती येईल तेव्हा आपण प्रत्येक ठिकाणी निगेटिव्ह परिस्थितीमध्ये कसं राहू, तर कासवासारखं राहावं. म्हणजे जिथे आवश्यकता आहे तिथे आपण ह्या शरीराचा आधार घेऊन कर्म केलं आणि कर्म पूर्ण झालं की परत आपण आपल्या स्थितीमध्ये आलो. म्हणजे ही स्थिती बनवण्यासाठी विशेष रूपानं आवश्यकता आहे आत्मिक स्वरूपाची, की मी कोण आहे. ही जेवढी स्मृती आपल्याला राहील
की मी एक चैतन्य शक्ती शरीरापासून वेगळी आहे, तेवढा आपल्या ह्या कर्मेंद्रियांवरती आपल्यामध्ये नियंत्रण शक्ती येईल. आपला जो विस्तार आहे कर्मेंद्रियांचा त्याला आपल्याला संकीर्ण करायला मदत मिळेल. ती शक्ती आपल्यामध्ये विशेष रूपाने येते. आणि त्याचबरोबर तुम्हाला बाजूला दिसत आहे पार्वतीचं चित्र. तर विस्तार जो आहे त्याला संकीर्ण करण्यासाठी म्हणजेच डिटॅच होणं, न्यारं होणं, ही एक शक्ती. पार्वतीचं चित्र इथे ह्यासाठी दाखवलेलं आहे की जेव्हा शंकर देवता तपस्येला जातात तेव्हा पार्वती त्यांच्या बरोबर जात नाही. पार्वती तिला जी मिळालेली जिम्मेवारी आहे ती जिम्मेवारी निभावण्यासाठी ती तिथेच राहते. तिला जे कार्य मिळालेलं आहे तेच करते. म्हणजे आपल्याला देखील नकारात्मकतेपासून दूर जायचं म्हणजे हे जग सोडून किंवा आपल्याला मिळालेली जिम्मेवारी, आपला परिवार ह्याला सोडून आपल्याला जंगलामध्ये जायचं नाही. डिटॅच होण्यासाठी आपल्याला कोणत्याही गोष्टीचा त्याग नाही करायचा. जे काही आपल्याला मिळालेली जिम्मेवारी आहे, जे काही आपले संबंध आहेत त्याला खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला निभवायचं आहे. म्हणून दाखवलेलं आहे की पार्वती. आणि जेव्हा आपण डिटॅच राहून म्हणजे न्यार राहून एखादी जिम्मेवारी पार पाडतो, सांभाळतो, तेव्हा आपल्या जीवनामध्ये शक्ती येते आणि ती शक्ती जीवनात एक सुंदर परिवर्तन आणते, एक सुंदर चेंज आणते. त्यामुळं म्हटलं की पार्वती देवी जी परिवर्तन घडवून आणणारी देवी आहे. तर ही देवी है ना, ही भुजा, ही शक्ती एक शक्तीचं प्रतीक आहे. तर आपल्यामध्ये विस्ताराला संकीर्ण करण्याच्या शक्ती बरोबर आहे एक सुंदर परिवर्तन येतं. आणि जेव्हा आपल्या जीवनामध्ये कल्याणकारी श्रेष्ठ परिवर्तन येतं तेव्हा आपला प्रत्येक बोल, आपला प्रत्येक संकल्प म्हणजे आपला प्रत्येक विचार, आपलं प्रत्येक कर्म हे दुसऱ्यासाठी देखील कल्याणकारी राहतं. स्वतःसाठी तर कल्याणकारी राहतच, पण त्या परिवर्तनामध्ये, त्या शक्तीमध्ये एवढी विशेष शक्ती आहे ज्यामध्ये आपण इतरांचंही कल्याण करतो. त्यामुळे बघा पार्वती बरोबर गायी दाखवलेली आहे. गाय जिला म्हटलं जातं लाईफ फोर्स. गायीची जी प्रत्येक गोष्ट आहे ती उपयोगी आहे बघा. जो गोमूत्र असू देत किंवा शेण असू देत, प्रत्येक गोष्ट, दूध, प्रत्येक गोष्ट वापरली जाते. आजच्या समयामध्ये तर गायीच्या गोमूत्राची म्हणा किंवा दुधाचं म्हणा किती सगळी औषधं बनत आहेत, ज्यामुळे म्हटलं जातं की आपण बऱ्याच रोगांवरती देखील त्याचा वापर करून निरोगी होऊ शकतो. तर तसंच आपलं जे जीवन आहे हे सुंदर परिवर्तनामुळं कल्याणकारी बनतं आणि आपण ह्या समाजामध्ये सगळ्यांसाठी काही ना काही देण्याचे निमित्त बनतो. तर ही सुंदर शक्ती आपल्यामध्ये येते राजयोगामुळे. तर राजयोग आपल्याला शिकवतो की कसं आपण आपल्या कर्मेंद्रियांना जो विस्तार आहे त्याला संकीर्ण करायचं. आता आपण पाहूया दुसरी शक्ती जी आहे सहनशक्ती. तुम्हाला जर विचारलं जीवनामध्ये सहनशक्तीची आवश्यकता आहे का? प्रत्येक जण म्हणेल हा नक्कीच. कारण आपल्याला जर कोणत्याही क्षेत्रामध्ये सफल व्हायचं असेल तर ही सहनशक्ती अत्यावश्यक आहे. परंतु आज आपलं होतंय काय? आपल्या मनामध्ये असंख्य विचार चालतायत की कधीपर्यंत सहन करायचं आणि किती सहन करायचं आणि मीच का सहन करायचं, हे प्रश्न तुम्हाला नक्कीच येत असतील की मी सहन का करावं, कधीपर्यंत करायचं, किती करायचं. परंतु आपण हे जे विचार वारंवार करतो ह्यानी आपली जी शक्ती आहे, आत्मिक शक्ती, त्याचा नाश होतो, ऱ्हास होतो, ती संपत जाते. कारण जेवढ्या वेळा आपण हे संकल्प करतो ती जी सहन करण्याची शक्ती आपल्यामध्ये आहे किंवा तो जो विकास व्हायला पाहिजे तो न होता त्या शक्तीची कमी होत जाते. आपण जीवनामध्ये तुम्ही आज ज्या स्टेजला असाल तिथं पोहोचण्यासाठी नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कुठे ना कुठे सहन आवश्यक केलंच असेल, तेव्हाच तुम्ही आज ह्या स्टेजला पोहोचला असाल.
परंतु बऱ्याचदा जीवनामध्ये असं होतं की सहन करता करता आपल्याला शक्ती फील नाही होत. आपण कधी कधी स्वतःला कमजोर अनुभव करतो आणि आपल्या मनामध्ये विचार येतात की आपण सहन केलं तर लोक आपला फायदा घेतील, त्यामुळे आपल्याला सहन नाही करायचं. परंतु इथे म्हटलेलं आहे की सहन करणं ही एक शक्ती आहे. तर आपल्या जीवनामध्ये ही शक्ती म्हणजे सहन करणं हे शक्ती रूपामध्ये कधी येईल, तर आपल्या जीवनामध्ये ही शक्ती तेव्हा बनते जेव्हा आपण एखादी गोष्ट समजून, त्याला जाणून, अंडरस्टँडिंग नुसार आपण त्याला सहन करू, तेव्हा ती आपल्या जीवनामध्ये एक शक्तीचं रूप घेते. जसं बघा, जेव्हा आपण कुकरमध्ये काही ठेवतो तेव्हा काय होतं, प्रेशर कुकरमध्ये हवा भरली जाते खूप काळ आणि नंतर सिटीच्या रूपानं बाहेर येते. आपण पण आपल्या जीवनामध्ये सहन करतोय, परंतु तिथे समज नसेल, अरे ह्या व्यक्तीबरोबर मी एकदा सहन केलं, दुसऱ्यांदा सहन केलं, तिसऱ्यांदा सहन केलं, हा थॉट, हा विचार आपल्या डोक्यामध्ये ठेवून आपण त्या व्यक्तीबरोबर सहन करतोय, व्यवहार करतोय, तर वास्तवामध्ये आपण सहन नाही करत आहे, तर आपण आपल्याला प्रेशराईज करतोय प्रेशर कुकर सारखं. आणि होतं काय, जीवनामध्ये मग एक काळ असा येतो, प्रेशर कुकरला तर वॉल आहे ज्याच्या थ्रू हवा बाहेर निघून जाते, परंतु आपल्या मनाला, आपण आत्मा जी आहे तिला असा कुठला वॉल नाही की जे करून जे काही आपण प्रेशर आतमध्ये भरलेलं आहे ते एक साथ बाहेर निघेल, नाही. आणि आज समाजामध्ये प्रत्येक मानव कोणत्या ना कोणती रोगाच्या वशीभूत आहे. त्याचं कारण हेच आहे की आपण जीवनामध्ये सहन करतोय, पण सहन करतोय पण ते यथार्थ रीतीनं नाही करत. का सहन करतोय, त्याची आपल्याला समज कमी आहे. आपण आपल्याला प्रेशराईज करतोय, तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं प्रेशर स्वतःला नाही द्यायचं आहे, परंतु आपलं ज्ञान वाढवून, परमेश्वराशी कनेक्ट होऊन, ज्या व्यक्तीला आपण सहन करतो त्याला समजून आपल्याला काय करायचं आहे, सहन करायचं आहे. तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये ते शक्तीचं काम करेल. म्हणून म्हटलं जातं की जे सहन करतं ते शहनशाह बनतं. त्याचबरोबर तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे मूर्ती. बघा, मूर्ती आधी तर एक दगड असतो. जसा जसा मूर्तिकार त्या दगडाला घाव देत जातो, ठोके देत जातो आणि जो दगड ते घाव सोसत जातो, अगदी अंतापर्यंत सोसतो, जोपर्यंत मूर्ती तयार होत नाही. ते घाव सोचून सोचून जेव्हा मूर्ती बनते, त्यानंतर तुम्हाला माहितीच आहे त्या मूर्तीची स्थापना मंदिरामध्ये होते आणि प्रत्येक जण, प्रत्येक मनुष्य त्या मूर्तीच्या समोर नतमस्तक होतो. म्हणजे महान पद, देवत्व हे देखील कसं प्राप्त होतं, तर सहन शक्ती. जीवनामध्ये आपल्याला महान बनण्यासाठी, चांगलं बनण्यासाठी आपल्या जीवनामध्ये सहन करण्याची शक्ती आवश्यक आहे. त्याचबरोबर बाजूला तुम्ही पाहत आहात मा अंबा, मा आई जी आपल्या मुलासाठी सतत काय करते, सहन करते. मूल आजारी पडलं, दिवस रात्र जागावं लागलं, दिवस रात्र मेहनत करावी लागली, तर आईला कधी असं वाटत नाही की मी काही सहन करते. थोडा सुद्धा तिला मनामध्ये एखादा विचार नसतो असा. फक्त तिची मेहनत करण्यापाठीमाग, त्या बाळाची सेवा करण्यापाठीमाग एकच उद्देश असतो की माझा मुलगा, माझं बाळ लवकर ठीक व्हावं. कारण आपलेपणा आहे. तर आपल्यालाही जीवनामध्ये सहन करण्यासाठी सगळ्यांविषयी आपलेपणा असायला पाहिजे. जेव्हा आपलं आणि परक हे दोन भाव आपल्या मनामध्ये येतात, तेव्हा आपल्याला सहन करण्यासाठी थोडी मुश्किल होते. त्याचबरोबर आपल्याला हे जीवनामध्ये खूप स्पष्ट पाहिजे की मला नक्की कुठे सहन करायचं आहे. तर आपल्याला आपल्या समोर एखादा व्यक्ती आहे, एखादा संबंधी आहे,
तिथे आपल्याला नक्की सहन करायचं आहे. परंतु आपल्या समोर एखादी परिस्थिती असेल तर तिथे आपल्याला सामना देखील करायचा आहे. तर व्यक्ती आहे, आपल्या घरामध्ये 4 लोक असतील आपल्या फॅमिलीमध्ये, तरी तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाची आवड, निवड, स्वभाव, संस्कार वेगळा वेगळा आहे. परंतु आपली फॅमिलीमध्ये आपण काय करतो? मिळून मिसळून चालतो. एक दुसऱ्यांच्या बऱ्याच गोष्टी सहन करतो. जर का कुठे मध्ये वरती खालती होत आहे तर त्याचं कारण आहे सहनशक्तीची कमी. तर आपल्याला आपलेपणा वाढवायचा आहे की मी कोण आहे, त्या पित्याची संतान आहे, आत्मा आहे. आणि इथे जे कोणी माझ्या बरोबर आहे, ज्यांच्या बरोबर मी पाठ बजावत आहे ते देखील आत्मे आहे. आपण सगळी एकाच ईश्वराची मुलं आहे. हा जरी आपलापणा आपल्यामध्ये आला तरी आपल्याला सहन करणं खूप सहज होईल, शक्य होईल आणि आपल्या जीवनामध्ये एक शक्तीचं रूप धारण करेल. त्यामुळे म्हटलं जातं मा अंबा जगत अंबा, है ना. जे सहन करतं, ज्याच्यामध्ये आपलेपणाचा भाव आहे ते जगाची आई, है ना. ही शक्ती आपल्यामध्ये विशेष रूपाने येते राजयोगाचा अभ्यास केल्यामुळे. आपण सहन पण करतो. त्याचबरोबर दाखवलं जातं की एक छोटासा बालक आहे, झाडाला दगड मारतो. तुम्हाला माहिती असेल ज्या झाडाला खूप फळं असतात ना, ते झाड खूप झुकलेलं असतं. म्हणजे आपल्या जीवनामध्ये, आपल्या स्वतःमध्ये आपण जेवढी गुणांची धारणा करू तेवढे आपण नम्र असू. आणि आपल्याला कोणी दगड जरी फेकला तरी आपण त्यांना गुण देऊ. ज्या प्रकारे झाड सुंदर गोड फळ देतं, ही सुंदर शक्ती आपल्यामध्ये येते राजयोगाचा अभ्यास केल्यामुळे. आता आपण पाहूया परखण्याची शक्ती. जीवनामध्ये सफल होण्यासाठी ही परखण्याची शक्ती देखील फार आवश्यक आहे. आपल्याला आपल्या जीवनामध्ये समय प्रति समय व्यक्तीला, वस्तूला आणि परिस्थितीला परखावं लागतं की खरं काय आहे, खोटं काय आहे. जर बघा आपल्याला कोणी सोना किंवा एखादा हिरा आणून दिला आणि सांगितलं की बघा आणि ओळखून सांगा की हे खरं आहे की खोटं आहे, आपल्यासाठी एकतर तो खरा असेल नाही तर खोटा असेल. कारण आपल्याला त्याच्याविषयी काहीही ज्ञान नाही. आणि त्याचबरोबर हिऱ्याला परखलं जातं एका लेन्सच्या थ्रू. ह्या समाजामध्ये देखील व्यक्तीला, वस्तूला, परिस्थितीला परखण्यासाठी आपल्याकडे सत्य ज्ञानाची आवश्यकता आहे. आणि त्याचबरोबर सत्य पित्याशी कनेक्शन म्हणजे त्याची आठवण असणं आवश्यक आहे. जेव्हा आपलं सत्याशी कनेक्शन असेल तेव्हा आपण योग्य रीतीने परखू शकतो. ज्या पद्धतीने बघा तुम्ही चित्रामध्ये पाहत आहात, बाजूला दाखवलेलं आहे माँ गायत्री, गायत्री देवी. आणि तिचं वाहन दाखवतात हंस. आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे की जो हंस आहे त्याची विशेषता असते, तो काय करतो? दगडाचे छोटे छोटे तुकडे आणि मोती वेगवेगळे करतो. त्याचबरोबर दूध आणि पाणी हे देखील वेगळं करतो. तर आपण सत्याशी कनेक्शन असल्यामुळं, आपल्याला सत्य समज असल्यामुळं ज्ञानाच्या आधारे आपली अशी स्थिती बनते हंस बुद्धी. त्यामुळे गायत्रीला हंस हे वाहन दाखवलं जातं. त्याचबरोबर कमलपुष्पावरती देखील आसीत दाखवतात. एका हातामध्ये स्वदर्शन चक्र देखील दाखवलेलं आहे. जेव्हा आपण आपलं स्वतःचं दर्शन करू, आपलं स्वतःवरती खूप लक्ष असेल, अटेन्शन असेल की मी कोण आहे, माझा रोल काय आहे, मला वर्तमानामध्ये काय करायचं आहे, माझा कसा व्यवहार असावा, हे जेवढं आपण स्वचिंतन करू तेवढं आपल्याला स्पष्ट रूपानं परिस्थिती, व्यक्ती दिसतील आणि आपण परखू शकतो. आणि जेवढं आपण स्वचिंतन करतो, श्रेष्ठ चिंतन करतो, त्या हायेस्ट ऑथॉरिटीशी कनेक्टेड राहतो, जोडलेले राहतो आठवणीच्या आधारे, तेवढं काय होतं तर आपली जी स्थिती आहे ना मनाची ती खूप श्रेष्ठ बनते. ज्याला म्हटलं जातं हाय व्हायब्रेशन. आपली स्थिती खूप श्रेष्ठ आहे.
तर आपण जेव्हा आपली स्थिती खूप उच्च होते, श्रेष्ठ होते, तेव्हा उच्च नीचचा भेद आपला परका, ह्या भेदापासून आपण परे जातो. त्यामुळे आपल्याला परखण्यासाठी खूप मदत मिळते. आपण योग्य परख, जे आपल्यासाठी कल्याणकारी असेल, दुसऱ्यांसाठी कल्याणकारी असेल, अशी गोष्ट आपण अचूक वेळी परखू शकतो. ही विशेष शक्ती आपल्यामध्ये येते राजयोगाच्या अभ्यासामुळे. आता आपण पाहूया निर्णय करण्याची शक्ती. तर बघा, न्याय देवता जिला दाखवलं जातं डोळे बंद करून. डोळे बंद करून आपण जर न्याय केला, खरंच तो न्याय सत्य आणि श्रेष्ठ असेल का? जर का डोळे बंद करून न्याय सत्य आणि श्रेष्ठ असता, तर महाभारत घडलंच नसतं. कारण धृतराष्ट्रानं जे पण निर्णय घेतले ते पितृमोहाच्या वश होऊन डोळ्यावरती पट्टी बांधून. तर आपल्याला निर्णय घेण्यासाठी हे 2 डोळ्यांपेक्षा जास्त आवश्यक आहे ज्ञानाचा तिसरा नेत्र, जो आपण गेल्या 3 दिवसांपासून लगातार त्या श्रेष्ठ ऑथॉरिटीचं, उच्च परमात्म्याचं, शिवबाबांचं गीता ज्ञानदाता जो आहे त्याचं सत्य ज्ञान अर्जन करत आहोत. आणि आपला ज्ञानाचा तिसरा नेत्र आपण उघडा करत आहोत. आणि हा उघडा नेत्र, हा ज्ञानाचा नेत्र आपण नेहमी सतत उघडा ठेवून जेव्हा आपण एखादा निर्णय घेऊ, तेव्हा तो निर्णय नक्कीच योग्य आणि सर्वांसाठी श्रेष्ठ असा असेल. त्याचबरोबर पहिल्या पाठामध्ये आपण पाहिलं होतं की योग्य निर्णय घेण्यासाठी मन आणि बुद्धी एकाग्र असणं फार आवश्यक आहे. कारण बऱ्याचदा जेव्हा कधी जीवनामध्ये मोठा निर्णय घ्यायचा असतो, तेव्हा वडीलधारी मंडळी सांगते, काही घाई नाहीये, आरामात विचार कर, शांत चित्ताने विचार करून नंतर सांग. राजयोगाचा अभ्यास केल्यामुळं अगदी सहजरित्या आपलं मन नेहमीच शांत चित्त राहतं आणि आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतो. योग्य निर्णय जीवनामध्ये खूप आवश्यक आहे. कारण आपला प्रत्येक निर्णय आपलं भाग्य आणि दुसऱ्याचं भाग्य घडवतो. त्यामुळं आध्यात्मिकता सांगते की नेहमी स्वतःचा निर्णय स्वतः घ्यावा. आजकाल बरेच जण विचारतात की मी हे करू की ते करू, आम्ही असं करू की तसं करू, तुम्हाला काय वाटतं, आम्ही हे करावं की ते करावं? तर आपण एखाद्याला ऍडवाइस देऊ शकतो की तुम्ही असं असं करू शकता, हे करू शकता. परंतु आपण कोणालाही कधी त्याच्या स्वतःच्या जीवनाचा निर्णय नाही देऊ शकत. कारण निर्णय हा प्रत्येक जण स्वतःच्या क्षमतेनुसार, कपॅसिटीनुसार घेतो. माझी क्षमता मला माहिती आहे, तुमची क्षमता तुम्हाला माहिती आहे. तर आपल्या क्षमतेला ओळखून, आपल्या क्षमतेला वाढवून आपल्याला काय करायचं आहे, तर निर्णय घ्यायचा आहे. त्याचबरोबर बाजूला दाखवलेला आहे, तुम्ही चित्रामध्ये पाहत आहात, देवी सरस्वती. सरस्वती विद्येची देवी. जेव्हा जीवनामध्ये ही सत्य विद्या, ज्ञान आपण दिनोदिन जीवनामध्ये ग्रहण करत जातो, धारण करत जातो, तेव्हा आपल्या जीवनामध्ये आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतो. ही सुंदर शक्ती जी जीवनामध्ये सफल होण्यासाठी अति आवश्यक आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं की निर्णय आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाची भूमिका निभावतो. जर का माझा निर्णय चुकीचा असेल, तर पुढे जी काही लिंक आहे, साखळी आहे, जे काही मी कर्म करणार आहे, ते देखील चुकीचं होईल. म्हणजे योग्य वेळी, राईट डिसिजन घेणं खूप खूप आवश्यक आहे. तर पॉवर टू डिसाइड, निर्णय करण्याची शक्ती राजयोगामुळे आपल्यामध्ये खूप विकसित होते आणि आपण खूप चांगले योग्य डिसिजन आपल्या जीवनामध्ये घेतो. आता आपण पाहूया पॉवर टू
फेस, सामना करण्याची शक्ती. आपण पाहिलं सहन करण्याची शक्ती. तिथे तुम्हाला मी स्पष्ट केलं की आपल्याला सहन कुठे करायचं आहे, तर आपल्या समोर एखादा व्यक्ती आहे, एखादा पर्सन, एखादा संबंधी आहे, तिथे आपल्याला सहन करायचं आहे. एखाद्याच्या संस्काराशी, एखाद्याच्या आवडीनिवडीशी. परंतु आपल्या समोर यदि कदाचित परिस्थिती आहे, तिथे आपल्याला सहन नाही करायचं, तिथे आपल्याला काय करायचं आहे, फेस करायचं आहे, त्याला सामना करायचा आहे. म्हणजे बघा, एखादा विद्यार्थी आहे, तो म्हणेल मला परीक्षेची खूप भीती वाटते, त्यामुळे मी परीक्षा नाही देणार. चालेल का? त्याने जर का परीक्षाच नाही दिली तर तो पास नाही होणार, पुढच्या क्लासमध्ये, वर्गामध्ये नाही जाऊ शकणार. म्हणजे त्याला परीक्षेची कितीही भीती वाटत असली तरी त्याला परीक्षेचा सामना करणं, परीक्षेत अभ्यास करून, चांगली तयारी करून परीक्षेला सामोरं जाणं खूप आवश्यक आहे. तरी सामना करण्याची विशेष शक्ती राजयोगामुळे आपल्यामध्ये येते. आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये देखील आपल्याला नेहमीच छोटे मोठे प्रॉब्लेम, समस्या, परिस्थिती येतच राहतात. परंतु जीवनामध्ये सगळ्यात मोठी परिस्थिती कोणती असेल जी आपल्याला सामना करण्यासाठी खूप कठीण वाटते, तर ती आहे आपल्या जवळच्या संबंधीचा, व्यक्तीचा मृत्यू. हे शरीर सोडून जाणं, ही जी परिस्थिती आहे ती प्रत्येकालाच कठीण वाटते की अशा परिस्थितीचा मी सामना नाही करू शकणार, फारच कठीण आहे. परंतु आध्यात्मिकता, ईश्वराची आठवण आपल्यामध्ये एक शक्ती भरते. कारण आध्यात्मिकतेमध्ये आपल्याला हे खूप स्पष्ट आहे की प्रत्येक आत्मा अजर, अमर, अविनाशी आहे. आणि आपला आत्म्याचा ह्या शरीराच्या द्वारे जो रोल आहे, जो भूमिका आहे, ते पूर्ण झाली की त्या आत्म्याला जे वस्त्र धारण केलेलं आहे ते सोडून नवीन यात्रेला जायचं आहे. आणि हे अटल, जसं जन्म सत्य आहे तसं मृत्यू देखील अटल सत्य आहे. प्रत्येकाला त्याला सामोरं जायचंच आहे. तर अशा मोठ्या मोठ्या परिस्थितीला देखील आपण सामना करण्याची शक्ती आपल्यामध्ये विशेष रूपाने येते. परंतु वर्तमान जीवनामध्ये आपल्याला कोणत्या विशेष गोष्टींचा सामना करायचा आहे, तर बघा, ह्या नवदुर्गा देवींपैकी विशेष सगळ्या देवींना खूप शृंगारी, खूप सजवलेलं आणि खूप छानसं त्यांचं रूप दाखवलेलं आहे. परंतु एक अशी विशेष देवी आहे जिचं रूप खूप वेगळं आहे. कोणती देवी? काली देवी है ना. सगळ्या देवीपेक्षा ती त्या देवीचं जे रूप आहे, काली मातेचं जे रूप आहे, खरंच खूप वेगळं आहे. हे रूप आपल्याला काय दाखवत आहे, आध्यात्मिकता ह्या पाठीमागून आपल्याला काय स्पष्ट करून देत आहे, तर बघा, तुम्ही पाहिलं असेल की काली मातेच्या, काली माच्या गळ्यामध्ये मुंडांची माळा दाखवलेली आहे. तर हे मुंड जे आहे ना, ते आहे विकारांचं प्रतीक, निगेटिव्हिटीचं प्रतीक. आपण पाहिलं की जेव्हा परमात्मा या धरावरती येतात तर आपण आत्मे जे काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार ह्या गोष्टींच्या है ना, ह्या विकारांच्या वशीभूत झालेला आहोत, अधीन झालेला आहोत. परंतु त्या ईश्वराची आठवण केल्यामुळं ह्या सगळ्या विकारांपासून, निगेटिव्हिटी पासून मुक्त होण्याची, त्याच्याशी सामना करून त्याच्यावरती विजय प्राप्त करण्याची आपल्यामध्ये विशेष शक्ती येते. त्यामुळं मा कालीचं हे असं विशेष रूप दाखवलं जातं. त्याचबरोबर केवळ सामना करणं नाही, परंतु सामना करण्यासाठी एक सुंदर स्थिती, जसं मी तुम्हाला सांगितलं की राईट वे, राईट डिसिजन पण आपल्याला घेता येतो. जसं तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा आपण सामना करतो तेव्हा आपली स्वतःची स्थिती खूप चांगली असणं आवश्यक आहे. जसं बघा, जेव्हा समुद्रामध्ये खूप तोफान येतो तेव्हा जो खूप चांगला नाविक असतो ना, तो काय करतो, आपली जी बोट आहे, नाव आहे,
त्याला त्या वादळाच्या एकदम केंद्रबिंदू सेंटर पॉइंट मध्ये घेऊन जातो. आणि तिथे घेऊन जाण्यासाठी त्याला खूप मेहनत करावी लागते, कारण चारही बाजूला वादळ आहे, तुफान आहे, आणि त्याच्यामध्ये त्याला तिथे पोहोचायचं आहे. का? कारण का? तर चारही बाजूला ते वादळाची परिस्थिती असली, परंतु तुम्ही ऐकलं असेल, पाहिलं असेल की वादळाच्या मधला जो पॉइंट असतो, केंद्रबिंदू, सेंटर पॉइंट, तो खूप शांत असतो. आणि तिथे जर का आपली नाव पोचली तर आपण सुरक्षित. तर आपण जेव्हा सामना करतो, निर्णय घेतो, आपल्या विकारांवरती विजय प्राप्त करतो, तेव्हा आपल्या अंतर्मनाची अशी स्थिर स्थिती बनते, एवढी शांत स्थिती बनते, जिथे आपण सदा सुरक्षित राहतो. आणखीन पुढे जाऊन सांगेन की आपल्याला परमेश्वराचा हात आणि साथ एवढी सुंदर रीतीने मिळते की आपण सतत त्याच्याबरोबर सुरक्षिततेचा अनुभव करतो, शांत चित्त, कारण आपण सुरक्षित आहोत त्याच्या आठवणीमध्ये. त्याच्या बरोबर कितीही चारी बाजूला वादळी आली, कितीही निगेटिव्हिटी आली, कितीही मोठ्या परिस्थिती आपल्या समोर आल्या, कोणत्याही रूपाने असू देत, परंतु आपली स्थिती किंवा आपण नेहमी स्वतः, आपला परिवार, सगळं काही अगदी सुरक्षित असते. परंतु आपल्याला ह्या वादळामध्ये, कारण आज समाजामध्ये सगळ्या परिस्थिती आहेत, नकारात्मकता आहे, सगळं काय आहे, परंतु आपल्याला काय करायचं आहे? आपली जी ही नाव आहे या संसार सागरामध्ये असताना आपल्याला सागर सोडायचा नाहीये, परंतु सेंटर पॉइंट मध्ये पोहोचायचं आहे. म्हणजे स्वतः स्थिर राहून त्या ईश्वराशी कनेक्ट करायचं आहे. आपण नेहमी सेम पॉइंट वरती राहू, तर सामना करण्याची एक सुंदर शक्ती आपल्यामध्ये येते, ईश्वराला आठवण केल्यामुळे, राजयोगाचा अभ्यास केल्यामुळे. जसं आपण कालही ऐकलं की राजयोग ज्याने आपण स्वतःची राजा बनतो, ते ही सुंदर शक्ती आपल्यामध्ये येते राजयोगाची, ज्याचं प्रतीक ही काली, माता काली एक प्रतीक, एक भुजा, एक शक्तीचं प्रतीक आहे, रूप आहे. आता आपण पाहूया सहयोग शक्ती. सहयोग, मदत. आज बघा, कोणतंही छोटस कार्य का होईना, चांगलं करायचं असेल, त्याच्यामध्ये सफल व्हायचं असेल, तर प्रत्येकाच्या मदतीची आवश्यकता आहे. आज आपण जे ऑनलाईन इंटरनेटच्या माध्यमातून जोडलेलं आहोत, प्रत्यक्ष रूपानं तर केवळ मीच तुम्हाला दिसत आहे, परंतु हा प्रोग्राम करण्यासाठी, तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, ह्याच्या पाठीमाग जे दिसत नाहीत पण खूप आमच्या सेवाधारी भाई बहिणींचा हात आहे, प्रत्येकाची मदत आहे. प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या रूपानं, स्वतःच्या कुठल्या ना कुठल्या विशेषतानं ह्याच्यामध्ये सहभागी आहे. आणि आज आपण हे सुंदर ज्ञान, ईश्वराचं सत्य ज्ञान अर्जन करत आहोत. म्हणजे कोणतंही कार्य आपल्याला सफल करायचं असेल तर प्रत्येकाची आवश्यकता आहे. इतकंच काय, परंतु आपलं छोटस घर, आपलं कुटुंब जरी आपल्याला वाटत असेल की सुव्यवस्थित चालावं, सुनियोजित रीतीने आपला सगळा कार्यभार व्हावा, प्रत्येकाचा रोल घरामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. एखाद्या दिवशी आई म्हणाली मी संपावरती जाईन, चालेल का? नाही. प्रत्येकाचा रोल खूप, भूमिका खूप इम्पॉर्टंट आहे, महत्वाची आहे. आईची भूमिका, बाबांची भूमिका, मुलांची भूमिका, आजी आजोबांची भूमिका, प्रत्येकाची, घरामध्ये जेवढे लोक आहेत प्रत्येकाची आपली आपली भूमिका, त्यांचा तो पाठ खूप महत्वाचा आहे. प्रत्येकाची मदत आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्ही ऐकलं असेल शास्त्रांमध्ये वगैरे, कहाण्यांमध्ये, गोष्टींमध्ये तुम्ही ऐकलं असेल की म्हणतात गोवर्धन पर्वत जो आहे ना, तो सगळ्यांनी एक एक बोट लावून, बोटाचा आधार देऊन उचलला. मी जेव्हा लहान होते आणि ही कहाणी ऐकायची, मला खूप आश्चर्य वाटायचं की असा कसा डोंगर उचलला आणि सगळ्यांनी एक एक बोट लावून. जेव्हा आध्यात्मिकता जीवनामध्ये आली
आणि ईश्वरचं सत्य ज्ञान कळलं, तेव्हा समज मिळाली की ह्या समयी परमात्मा, शिवपिता, शिवबाबा हा संपूर्ण विश्वाचा डोंगर उचलण्यासाठी आलेले आहे. उचलण्यासाठी म्हणजे हा जो दुःखी विश्व बनलेला आहे, आज प्रत्येक मानव अशांत बनलेला आहे, रोगी बनलेला आहे, भोगी बनलेला आहे. तर ह्या सगळ्याला परिवर्तन करण्यासाठी आलेला आहे. आणि तो ईश्वर सांगतो, तुम्हाला जर का ह्याच्यामध्ये योगदान द्यायचं आहे, सहयोग द्यायची आहे, मदत द्यायची आहे, तर ती मदत एवढीच असेल की स्वतःला श्रेष्ठ परिवर्तनाकडे, चेंज कडे घेऊन जाणं, स्वतःमध्ये चांगलं परिवर्तन आणणं, कल्याणकारी परिवर्तन आणणं. आपण जर स्वतःमध्ये परिवर्तन आणलं तर आपल्या आजूबाजूचं विश्व नक्कीच बदलेल. त्यामुळं ब्रह्माकुमारी संस्थेचा जो उद्देश आहे त्यामध्ये आम्ही हे सांगतो की स्वपरिवर्तन आणि विश्व परिवर्तन. तर त्या ईश्वराला त्या श्रेष्ठ कार्यामध्ये खरंच जर तुम्हाला वाटत असेल की मदत करावी या समाजाला, ह्या विश्वाला पुन्हा सुखाची प्राप्ती करून देण्यासाठी, प्रत्येक मानवाला शांतीची प्राप्ती करून देण्यासाठी, तर काही नाही करायचं. आपण स्वतः त्या शांती धर्मामध्ये, स्वधर्मामध्ये स्थित राहून प्रत्येक कर्म करणं ही देखील खूप मोठी मदतच आहे. ही सुंदर मदत आपण करू शकतो. तर कसा आपण एखाद्याला सहयोग द्यायचा आणि कसा सहयोग घ्यायचा, ही सुंदर शक्ती आपल्यामध्ये येते. तुम्हाला जीवनामध्ये अनुभव असेल की कधी एखादा आपला मित्र आपल्याला काही मागण्यासाठी आला, त्याला कशाची मदत हवी आहे आणि त्यावेळेला आपण त्याला मदत नाही दिली आणि आपल्याला त्याची मदतीची वेळ आली, त्यावेळेला तो काय म्हणेल, तू तर मला मदत नाही केली, मी आता का करू. म्हणजे आपल्याला मदत द्यायला पण आली पाहिजे जर आपल्याला प्राप्त करायची आहे तर आपण जीवनामध्ये कसं एक दुसऱ्यांना मदत करायची आणि कसं एक दुसऱ्यांची मदत घ्यायची आणि कसं ह्या जीवनामध्ये सुंदर रीतीनं, सुखद रीतीनं हा जीवनाचा प्रवास करायचा, ही सुंदर शक्ती आपल्यामध्ये येते. त्यामुळं बघा, चित्रामध्ये तुम्ही पाहत आहात लक्ष्मी देवी, महालक्ष्मी. लक्ष्मीला बघा नेहमी कमळाच्या पुष्पावरती आसीत दाखवतात. वाहन जे आहे, आसन जे आहे, कमल पुष्प दाखवतात. त्याचबरोबर लक्ष्मी माता जी आहे, देवी जी आहे, विशेष रूपानं दान करणारी, धन देणारी. जेव्हा आपल्यामध्ये एक दुसऱ्यांना मदत करण्याची शक्ती येते, म्हणजेच जेव्हा आपण ईश्वराशी कनेक्ट होऊ तेव्हाच तर आपण दान करू. इथे स्थूल रीतीच्या दानाची म्हणजे फक्त पैशाची, वस्तूंचं दान नाही, परंतु जेव्हा आपण त्या सागराशी, शिवपित्याशी कनेक्ट होतो तेव्हा आपल्यामध्ये आंतरिक गुणांचा आणि शक्तींचा विकास होतो, ज्याच्या आधारे आपण निरंतर आपल्या कर्माद्वारे, आपल्या बोलण्याद्वारे, आपल्या विचारांद्वारे निरंतर आपण काय करत राहतो, दान देत राहू. सहज रीतीने एक दुसऱ्यांना ते मिळत जातं. आणि त्याचबरोबर दुसरा हात दाखवलेला आहे आशीर्वाद, दुवा. तर आपले संकल्प श्रेष्ठ बनतात, चांगले बनतात, ज्यामुळे आपले ते संकल्प, शुभ संकल्प काय करतात, दुव्याचं पण काम करतात. आणि तुम्ही ऐकलं असेल, म्हटलं जातं जेव्हा दवा नाही काम करत तेव्हा दुवा काम करते. आणि आपण एक दुसऱ्यांना मदत केल्यानं, गुणांचं, शक्तींचं दान केल्यानं आपल्याला जीवनामध्ये खूप दुवा प्राप्त होते. आणि ह्या दुव्याची वर्तमान समय प्रत्येकाला जीवनामध्ये खूप आवश्यकता आहे. परंतु दुर्भाग्याची गोष्ट ही आहे की ही दुवा कुठल्याही सुपर मार्केटमध्ये, कोणत्याही शॉपमध्ये, दुकानामध्ये विकत घेता येत नाही. आहे कोणतं असं दुकान जिथे तुम्ही जाल आणि म्हणाल एवढे पैसे घ्या आणि दुवा द्या? नाही. दुवा ही आपल्याला कमवावी लागते, मिळवावी लागते. आपण आपल्या कर्माने एक दुसऱ्यांना मदतीचा हात पुढे करून ही दुवा
आपण दुवा आशीर्वाद आपण आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेऊ शकतो. तुम्ही बऱ्याचदा अनुभव केला असेल आपल्या जीवनामध्ये खूप मोठी एखादी परिस्थिती येते आणि खूप सहज रीतीनं पार होते आणि आपल्या मनातून एकदम असं निघतं की माहिती नाही कुठल्या वेळेची कुणाची दुवा कुठलं पुण्य इथे कामी आलं आणि ह्याच्यामधून बाहेर गेले, नाहीतर माहिती नाही त्यावेळेला काय झालं असतं. तर अशा विपरीत परिस्थितीमध्ये संकट काळी ही दुवा जी आहे ना, जी आपण आपल्या बरोबर बांधलेली आहे, आपल्या बरोबर इकट्ठी केलेली आहे, ती दुवा अशा संकट काळी आपल्याला खूप मदत करते. आणि म्हणून म्हटलं की जेव्हा दवा काम नाही करत तेव्हा ही दुवा आशीर्वाद काम करते. एखाद्या व्यक्तीनं जीवनभर फक्त आणि फक्त पैसाच कमवला, पैशाच्या वस्तूंचा संग्रह करण्यासाठी धावत राहिला, जीवनभर कर्म करत असताना कधी लक्षच दिलं नाही की मी हे सगळं मिळवण्यासाठी कोणता मार्ग वापरतोय, कुठे पळतोय, त्याच्यावरती अटेन्शन न देता फक्त आणि फक्त वस्तू पैसे संग्रह करत गेला. तर तुम्ही अशी बरीच उदाहरणं पाहिली असतील की दवा आहे, पैसे आहेत, डॉक्टर आहे, सगळं काही आहे, तरी पण योग्य वेळी जेव्हा खरंच आवश्यकता आहे की त्या वेळेला ती गोळी मिळावी त्या क्षणाला प्राप्त नाही होत. आणि एखादा व्यक्ती जीवनभर खूप चांगले कर्म करत आहे, सगळ्यांचे आशीर्वाद घेत आहे, एक दुसऱ्यांना मदतीचा हात पुढे करत आहे, कदाचित त्याच्या जीवनामध्ये जी बँक बॅलन्स आहे तो कमी असेल, परंतु जेव्हा वेळ येते किंवा वेळ येईल तेव्हा त्याच्याकडे दव्यासाठी पैसा नसला तरी त्याने जी इकट्ठी केलेली दुवा आहे, आशीर्वाद आहे, ते दव्याचं काम करेल. तुम्हाला शेअर करावं असं वाटतं. आता अगदी थोड्याच दिवसांपूर्वी आमच्या संस्थेच्या ज्या मुख्य प्रशासिका होत्या आदरणीय दादी जानकीजी, 104 वर्ष वय पूर्ण करून त्यांनी ह्या पार्थिव देहाचा त्याग केला. त्या नेहमी सांगायच्या, त्यांना कोणीही विचारलं, दादी आप यहाँ तक कैसे पहुंचे, तुमची आयु एवढी कशी आहे, तुम्ही 104 पर्यंत पोहोचलात, कसं तुम्ही चालता? त्या नेहमी सांगायच्या, मी दवा नाही, सगळ्यांच्या दुवेनं चालत आहे, सगळ्यांच्या आशीर्वादानं चालत आहे. आणि कालच मला ऐकायला मिळालं की आमच्या दादीला जे ट्रीटमेंट देणारे डॉक्टर होते त्यांनी सांगितलं, जेव्हा लास्टला लक्षात आलं की आता कुठलीही गोळी औषध काम नाही करत आहे, तर डॉक्टरांनी सांगितलं की आमचं जे सायन्स आहे, आम्ही जे आतापर्यंत शिकलेलो आहोत, त्याच्यामध्ये तर आमच्याकडे फक्त एवढंच ज्ञान आहे की आम्ही फक्त 80 वर्षापर्यंतच एखाद्या बॉडीला ट्रीट करू शकतो, त्याच्या पुढे तर आम्हालाही माहिती नाही काय करायचं. म्हणजे त्यांनी त्यांच्या जीवनाचा 104 वर्षांचा टप्पा गाठला, ते ह्याच्या आधारावरती दुवा, आशीर्वाद, ईश्वराशी कनेक्शन आणि जीवनामध्ये सातत्यानं श्रेष्ठ कर्म फक्त देत आणि देतच आदरणीय जानकी दादीची प्रिय आमच्यासाठी, आपल्या सर्वांसाठी एक सुंदर प्रेरणा आहे की जीवनामध्ये आपण एक दुसऱ्यांना मदतीचा हात देत आपण पुढे जायचं आहे आणि दव्याबरोबर दुवा देखील प्राप्त करत जायचं आहे. आता आपण पाहूया की आपल्याला आणखीन राजयोगामुळं कोणती विशेष शक्ती आपल्यामध्ये येते, तर ती आहे समेटण्याची शक्ती. तर इथे बघा चित्रामध्ये तुम्ही पाहत आहात बॅग दाखवलेली आहे. तुम्हाला जर मी विचारलं, जसं आपण एखाद्या गावाला जातो तर आपण काय करतो, आवश्यक सामान, चांगले चांगले कपडे एवढं त्या बॅग मध्ये भरून घेऊन जातो, सगळं घर उचलून घेऊन जात नाही, राईट? जे आवश्यक सामान आहे, जे चांगले ड्रेस आहेत तेवढंच घेऊन जातो. आपण ह्या समाजामध्ये आलेलो आहोत, या विश्वामध्ये आलेलो आहोत, एक ना एक दिवस प्रत्येक जण जाणार आहे. कोणी असा नाहीये की आपण आलेलो आहोत आणि जाणार नाही, प्रत्येक जण जाणार आहे. फक्त कधी
ते माहिती नाही, बरोबर, कधी ते माहिती नाही. परंतु आपण सगळेच जेव्हा इथे आलो तेव्हा रिटर्न तिकीट घेऊन आलेलो आहोत आणि आपल्या प्रत्येकालाच आपल्या घरी परमधामला परत जायचं आहे. काय घेऊन जाणार आहोत? तर सहजरित्या मनुष्य म्हणतो खाली हात आलो होतो आणि खाली हात जायचं आहे, परंतु हे सत्य नाही. आपण काही घेऊन पण आलो होतो आणि आपण काही घेऊन पण जाणार आहोत. का सत्य नाही? तर बघा, जेव्हा एखादा व्यक्ती खूप चुकीची कर्म करतो, वाईट कृत्य करतो समाजामध्ये, परंतु त्याला शिक्षा नाही मिळत, कोणी पनिश नाही करत, तेव्हा आपण काय म्हणतो? काही नाही, ह्या जन्मामध्ये नाही, पुढच्या जन्मामध्ये भोगेल, जाईल कुठे? ईश्वर पाहत आहे. म्हणजे तो जो काही जीवनामध्ये करत आहे ते त्याच्याबरोबर जाणार आहे, तेव्हाच तर त्याला शिक्षा मिळेल ना, ह्या जन्मामध्ये का होईना किंवा दुसऱ्या जन्मामध्ये. म्हणजेच आपण आपल्या जीवनामध्ये काही घेऊन सुद्धा येतो आणि काही घेऊन सुद्धा जातो. तर आपण आपल्या जीवनामध्ये ज्या प्रकारचे कर्म करतो त्या प्रकारचे आपले सवयी बनतात, संस्कार बनतात आणि त्या संस्कारांना, ही जी संस्कारांची शिदोरी आहे ती आत्मा, मन, बुद्धी, संस्कार, आपण पाहिलं की आत्म्याची जी तिसरी सूक्ष्म शक्ती आहे ती आहे संस्कार. तर आपल्याला श्रेष्ठ, सात्विक, शुद्ध संस्कार घेऊन आपल्या घरी जायचं आहे. तर हे शुद्ध, श्रेष्ठ, सात्विक संस्कार बनवण्यासाठी आपल्याला या वर्तमान जीवनामध्ये मेहनत करायची आहे, कष्ट करायचं आहे. मेहनत, कष्ट, ईश्वराच्या आठवणीसह त्याच्याशी सतत एक सुंदर कनेक्शन जोडण्याचं, हे जेव्हा आपण करू तेव्हा आपले कर्म श्रेष्ठ बनतील, आपले संस्कार श्रेष्ठ बनतील आणि आपल्या बरोबर ती सुंदर बॅग आपल्या बरोबर असेल. कारण इथे जी गावाला जायची बॅग आहे ना, ते 1 तासात, 2 तासात, 1 दिवसात, 2 दिवसात पॅक होऊ शकते, परंतु सुंदर संस्कारांची जी बॅग आहे ती 1 तासात, 2 दिवसात, 2 महिन्यात नाही पॅक होत. त्यासाठी आपल्याला जीवनभरच श्रेष्ठ आणि चांगले कर्म करावे लागतील, तेव्हा आपल्या बरोबर श्रेष्ठ कर्म असतील, श्रेष्ठ संस्कार आपल्या झोळीमध्ये असतील आणि आपण खूप खुशीनं त्या ईश्वराबरोबर जाऊ. आणि जेव्हा आपण हे श्रेष्ठ कर्म आपल्या जीवनामध्ये करू, ईश्वराशी कनेक्शन असू, तर आपल्याला ह्या सगळ्या विशेष शक्ती राजयोगाच्या अभ्यासानं मुख्य 8 शक्ती आपल्याला प्राप्त होतात आणि आपण आपल्या जीवनामध्ये पुढे जातो, नेहमी सफलतेचा अनुभव करतो. आपल्याला प्रत्येक वेळेला काही ना काही प्राप्तीचा विशेष अनुभव होतो. त्यामुळे बघा, चित्रामध्ये तुम्ही पाहत आहात दुर्गा देवी दाखवलेली आहे. दुर्गा जी दुर्गुणांचा नाश करते. एका बाजूला तिला खूप असं कुणाचा नाश करणारी, खूप संहार करणारी असं दाखवलेलं आहे आणि एका बाजूला आपण आई देखील म्हणतो, मा, देवी. म्हणजे दुर्गा देवी जी आहे तिच्या जीवनामध्ये सुंदर बॅलन्स दाखवलेला आहे, लव आणि लॉ, नियम आणि प्रेम. जेव्हा आपण ह्या जीवनामध्ये चालत आहोत, हा प्रवास करत आहोत, तेव्हा जेवढं आपलं अटेन्शन असेल की मला चांगले कर्म, श्रेष्ठ कर्म करायचे आहेत, चांगल्या कर्माची, संस्कारांची बॅकपॅक करायची आहे, पण ती करत असताना आपल्याला आपल्या जीवनामध्ये लव आणि लॉचा खूप सुंदर बॅलन्स ठेवायचा आहे. आणि जेव्हा हा बॅलन्स ठेवून आपण चालू, तेव्हा आपण दुर्गुणांचा नाश करू. म्हणून म्हटलं जातं, मा दुर्गा, नव दुर्गा, तो दुर्गुणांचा, वाईटाचा नाश करणारी आहे. ही सुंदर शक्ती जेव्हा वाईटाचा नाश होईल तेव्हा आपल्या बरोबर काय असेल? नक्कीच चांगलं असेल. तर बाहेरील दुर्गुणांचा नाही, परंतु जे आपण आपल्या आतमध्ये खूप काही भरलेलं आहे, ईश्वराच्या मदतीनं, ईश्वराच्या साथ आणि संबंधानं ते आत भरलेलं जे काही आहे दुर्गुण, त्याचा नाश करायचा आहे. ही सुंदर शक्ती आपल्याला ईश्वराच्या आठवणीनं, राजयोगाच्या प्राप्तीनं आपल्याला मिळते. पुढे आहे पॉवर टू ऍडजस्ट, समानाची शक्ती.
सामावून घेण्याची. तर इथे दाखवलेला आहे समुद्र. तुम्हाला जर का विचारलं की समुद्राची काय विशेषता, तर तुम्ही सांगा समुद्र. आपण अनुभव पण केलेला आहे, पाहिलेलं पण आहे की समुद्र काय करतं, जेवढे पण नदी नाले ओढे जे काही असेल, किती पाणी, एखाद्या नदीचं पाणी चांगलं आहे, एखाद्या नदीचं पाणी खूप घाण आहे, खराब आहे, पण सागर काय करतो, सगळ्या पाण्याला समुद्र सामावून घेतो, बरोबर. परंतु समुद्राची आणखीन एक विशेषता आहे. कधी तुम्ही सागर किनारी गेला असाल तर तुम्ही पाहिलं असेल की समुद्र काय करतो, सामावून तर घेतो, परंतु जो काही अनावश्यक कचरा आहे जो आपण समुद्रामध्ये टाकलेला आहे किंवा नद्यांबरोबर नाल्यांबरोबर तो कचरा गेलेला आहे, तो काय करतो, आपल्या लाटांबरोबर किनाऱ्याला फेकत जातो. आध्यात्मिकता किंवा राजयोग आपल्याला शिकवतो या जीवनामध्ये, या प्रवासामध्ये चालत असताना आपल्याला प्रत्येकाला सामावून तर चालायचंच आहे, परंतु सगळ्यांना सामावून घ्यायचं आहे. जसं आपल्या घरामध्ये 4-5 व्यक्ती आहेत, सामावून घ्यायचं आहे, परंतु फक्त त्यांच्या विशेषतांना, त्यांच्या गुणांना आपल्या मन आणि बुद्धीमध्ये भरायचं आहे. तर आपल्याला हा प्रवास सुखकारक होईल. जर का आपण त्यांच्यामध्ये वाईट काही गोष्टी असतील, अवगुण असतील, त्यांना जर का आपण आपल्या चित्तामध्ये ठेवून जर का हा प्रवास करायचा म्हटलं तर आपल्याला कठीण होईल. आपण बऱ्याचदा म्हणतो बघा की तू खूप चांगली आहेस, परंतु तुझ्यामध्ये हा एक अवगुण आहे, तो फक्त का, तर ना माझं तुझ्याशी खूप चांगलं चालेल. आध्यात्मिकता आम्हाला हे शिकवते की तुम्ही तुमच्या मनबुद्धीतून जो तुम्हाला तिचा अवगुण आवडत नाही ना, त्याला तुम्ही मनबुद्धीतून बाहेर फेका आणि त्यांचे जे चांगले विशेषता आहेत, गुण आहेत, त्याच्यावरती फोकस करा. त्याची त्या व्यक्तीला स्मृती द्या की तुझ्यामध्ये हे आहे, मला हे आवडतं. त्यांनी काय होईल, तर ती जी व्यक्ती आहे तिला तो अवगुण काढण्यासाठी आपल्याकडून मदत मिळेल, शक्ती मिळेल आणि आपला खूप सुंदर संबंध सुद्धा जोडेल. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला गुणच का सामावून घ्यायचे आहे, कारण जेवढे आपण आपल्यामध्ये गुण सामावू, जेवढं आपण गुणांचं विशेषतांचं वर्णन करू, तेवढे विशेषता गुण आपल्या जीवनामध्ये येतील. तुम्ही अनुभव केला असेल एखाद्याबद्दल, एखाद्याचा अवगुण आपण जर का सतत बोलत राहिलो की तू अशी आहे, हे आहे, ते आहे, आणि दुसऱ्यांना देखील वर्णन करत राहिलो तर काय होईल, आपल्याला समजणारही नाही की तो अवगुण आपल्यामध्ये कधी येतो. आणि गुणांचं देखील असंच आहे. गुणांचं वर्णन करत गेलो, प्रत्येकाला गुण आणि विशेषतांच्या दृष्टीनं पाहत गेलो, तर हे जीवन खूप सुंदर आपल्याला सहज होईल. त्यामुळे म्हटलं जातं की आपण कुठल्या रंगाचा चष्मा, गॉगल लावलेला आहे त्याच्यावरती आहे की हे जग दिसतं कसं. कारण ह्या समाजामध्ये जेवढी व्यक्ती आहेत प्रत्येकामध्ये काही ना काही चांगले गुण विशेषता आहेत, नक्कीच आहे, प्रत्येकामध्ये आहे. वाईट अवगुणही असतील, परंतु आपल्याला काय करायचं आहे, चष्मा कोणता घालायचा आहे, गॉगल कोणता वापरायचा आहे, तर गुण आणि विशेषता पाहण्याचा. ह्याची प्राप्ती आपल्याला आहे. आपलं जीवन गुणांनी आणि विशेषतांनी संपन्न बनेल, श्रेष्ठ बनेल आणि दुसऱ्याला देखील आपल्याला गुण विशेषता द्यायला मदत होईल आणि प्रत्येकाचं जीवन जे आहे ते खूप सुमधुर चांगलं बनेल. म्हणजे ही सागराची सुंदर विशेषता आपल्याला आपल्यामध्ये आणायची आहे. तर ऍडजस्ट करणे है ना, सामावून घेणं ही एक सुंदर कला आहे, एक खूप सुंदर शक्ती आहे. आपण बऱ्याचदा पाहिलं आहे की पूर्वीच्या काळी पण काही थोड्या वर्षांपूर्वी देखील या समाजामध्ये 4 कुटुंब एकत्र राहत होते. का बरं? कारण तेव्हा सामावण्याची शक्ती प्रत्येक व्यक्तीमध्ये होती. आज एका घरामध्ये 4 व्यक्ती काय, पण 2 व्यक्ती राहणं पण अवघड झालेलं आहे. कारण सामावण्याची शक्तीची कमी आहे, विशेषतांना पाहण्याची, गुणांना पाहण्याची शक्ती कमी आहे. आणि ही शक्ती राजयोगाचा अभ्यास आपल्यामध्ये विकसित करतो, वाढवतो, ज्याच्यामुळे जेवढी आपल्यामध्ये
ही सामावण्याची शक्ती वाढते तेवढी आपल्यामध्ये संतुष्टता येते. त्यामुळं तुम्ही चित्रामध्ये पाहत आहात ही माता संतोषी दाखवलेली आहे आणि संतोषी माताच्या हातामध्ये एक वाटी दाखवली जाते, असं कटोरी, आणि त्याच्यामध्ये तांदूळ असतात. बघा, प्रत्येक तांदूळ वेगळा वेगळा आहे, परंतु त्या कटोरीमध्ये एकत्रित आहे. तसे ह्या समाजामध्ये आपण व्यवहार करत असताना, कर्म करत असताना प्रत्येक व्यक्ती वेगवेगळे आहे. सगळं काही त्यांचं वेगळं आहे, गुण विशेषता वेगळ्या असतील, परंतु आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यांना सामावून ह्या जीवनामध्ये पुढे वाटचाल करायची आहे. तर आपल्याला खूप सहज आणि इझी असं हे जीवन होईल जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये राजयोगाचा प्रयोग करून या सुंदर शक्तींची प्राप्ती करू. जेव्हा आपल्याला ह्या प्राप्ती होतील तेव्हा खरंच मला वाटेल की माझं जीवन तर किती सुंदर आहे. संतुष्टता, संतोषी देवी, संतुष्टता फार आवश्यक आहे. पहिली संतुष्टता, मी स्वतःशी संतुष्ट असली पाहिजे. प्रथम सुरुवात होते आपल्यापासून. आपण दुसऱ्यांच्या विशेषता पाहायला जाऊ पण वर्णन करू की माझ्यामध्ये तर काहीच नाहीये, माझ्यामध्ये तर काहीच नाही. आधी आपण स्वतःच्या विशेषता, स्वतःचे गुण शोधूया की माझ्यामध्ये नेमकं काय आहे, मला माझ्यामध्ये आणखीन कोणत्या गुण विशेषतांचा विकास करायचा आहे. म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्यांच्या गुण विशेषता पाहू त्याच्या आधी सर्वप्रथम तुम्ही स्वतःच्या देखील गुण विशेषता पहा, त्याची स्वतःला वारंवार स्मृती देत राहा, म्हणजे स्वतःशी संतुष्ट. दुसरी स्टेप आहे दुसऱ्याशी संतुष्ट, आणि हळूहळू मग आपण सर्वांशी संतुष्ट होऊ. तर आपल्या जीवनामध्ये कधी आपल्याला संतोषी देवी भेटेल, जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये राजयोगाचा अभ्यास करू. तर प्रत्येक देवी, प्रत्येक पूजा कशा प्रकारे एक एक शक्तीचं प्रतीक आहे ते आपण पाहिलं. तर आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारे राजयोगाचा अभ्यास केल्यामुळं एकतर समेटण्याची शक्ती, सहनशक्ती, सामावून घेण्याची शक्ती, परखण्याची शक्ती, निर्णय करण्याची शक्ती, सहयोग करण्याची शक्ती, सामना करण्याची शक्ती आणि विस्तार जो आहे त्याला संकीर्ण करण्याची शक्ती, अशा 8 शक्ती आपल्याला विशेष रूपाने प्राप्त होतात. आणि जेव्हा ह्या 8 शक्ती आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतात तेव्हा आपण जीवनामध्ये खूप सफल आणि श्रेष्ठ बनतो. परंतु एवढंच नाही, आपलं ते जे स्वरूप आहे ते नवदुर्गा समान बनतं. आणि नवदुर्गानंतर काय साजरं करतात, दसरा, दशरा, म्हणजे रावणावरती विजय. आपल्या आतमध्ये जी काही नकारात्मकता आहे त्याच्यावरती आपल्याला संपूर्ण विजय प्राप्त करायचा असेल तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला ह्या अष्टशक्तींची प्राप्ती होणं फार आवश्यक आहे. ह्या शक्तींपैकी एकही शक्ती आपल्यामध्ये कमी असेल तर आपण 100% सफल व्यक्ती, यशस्वी व्यक्ती नाही गणलं जाणार. तर आपल्याला राजयोगाच्या अभ्यासानं प्रत्येक शक्ती जीवनामध्ये आणायची आहे. जसं पहिल्या पाठामध्ये आपण पाहिलं होतं की एखाद्या गुणावरती आपण फोकस केला, शांतीचा अभ्यास केला तर तिथे प्रेम स्वतः येतं, सुख स्वतः येतं, आनंद स्वतः कनेक्ट होतं. तसंच ह्या शक्तींचं देखील आहे. तुम्ही एका एका शक्तीचा अभ्यास करत गेला, ती शक्ती शिव बाबांकडून स्वतःमध्ये प्राप्त करत गेला तर हळूहळू हळूहळू तुमच्या जीवनामध्ये ह्या 8ही शक्ती, बाकीच्या 7 शक्ती आहेत त्यांचा विकास होत जाईल आणि तुम्ही अष्टशक्तींनी संपन्न असं स्वरूप प्राप्ती जीवनामध्ये करून घ्या. तर ही राजयोगाची खूप श्रेष्ठ आणि उच्च अशी प्राप्ती आहे. तर आता आपण थोड्या वेळासाठी ईश्वराशी, शिवबाबांशी, गेल्या 2-3 दिवसांपासून मी बाबा बाबा शब्द बोलत आहे. तर बघा, आपण त्या परमेश्वराचा परिचय घेतला की तो कोण आहे, कसा आहे, कुठे राहतो. तर कधीही आपण आपल्या वडिलांना नावाने नाही बोलत. तर इथे या संस्थेमध्ये देखील आम्ही ईश्वराला, त्या पित्याला
त्या संबंधानं बाबा म्हणतो. तर शिवबाबा तो आपला शिवपिता, त्या अर्थानं मी नेहमी शिवबाबा हा शब्द वापरते. तर आपण त्या पित्याशी कनेक्ट होऊ. त्याच्या आधी तुम्हाला छोटासा होमवर्क काल बऱ्याच जणांकडून ऐकायला मिळालं की दीदीने होमवर्क नाही दिला. तर आपण उद्या भेटणार आहोत. त्याच्या आधी तुम्हाला 24 तास 23 तास जे तुमच्याकडे आहेत त्याच्यामध्ये हा होमवर्क करायचा आहे. जे आज आपण शक्तींबद्दल ऐकलं, तर तुम्हाला काय करायचं आहे, ही सुंदर स्थिती किंवा ह्या शक्ती आपल्यामध्ये तेव्हा येतात जेव्हा आपण आत्मिक स्वरूपाचा अभ्यास करतो आणि त्या अभ्यास करून त्याच्या आधारे ईश्वराशी कनेक्ट होतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक तासाला 59 मिनिटानंतर जो 60वा मिनिट असेल, जास्त वेळ नाही द्यायचा तुम्हाला, फक्त 1 मिनिट, 1 मिनिट प्रत्येक तासाला काढून स्वतःला आठवण करून द्या की मी एक दिव्य शक्ती आहे, मी एक पवित्र शक्ती आहे, मी एक शुद्ध शक्ती आहे, मी त्या परमात्म्याची श्रेष्ठ रचना आहे, परमात्म्याची संतान आहे. हे काही श्रेष्ठ संकल्प तुम्ही स्वतःला त्या 1 मिनिटामध्ये द्या. तर तुमचे जो पुढचा येणारा तास आहे तो खूप सुंदर होईल आणि ते 1 मिनिटाचं स्वतःचं कनेक्शन, स्वतःच्या स्वरूपाचा अभ्यास जीवनामध्ये खूप काही दिवसभरामध्ये तुम्हाला प्राप्तीचा अनुभव होईल. तर प्रत्येक तासाला, ज्याला आम्ही म्हणतो ट्रॅफिक कंट्रोल, आमच्या या ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये एक खूप सुंदर अशी सिस्टम आहे, व्यवस्था आहे. प्रत्येक तासाला एक सुंदर गीत वाजतं आणि काही ठराविक असे टायमिंग्स आहेत ज्या टायमिंगला एक विशेष गीत वाजतं आणि जेव्हा ते गीत वाजतं त्या फिक्स टायमिंगला, तेव्हा आम्ही कोणतंही काम करत असो, आम्ही ते काम बंद करतो आणि तो 1 मिनिटाचा 1.5 मिनिटाचा तो पॉज, ते कनेक्शन, ट्रॅफिक कंट्रोल म्हणजे आमच्या मनामध्ये जसं बघा रोडवरती ट्रॅफिकला कंट्रोल करण्यासाठी सिग्नल्स असतात. ते काय करतात, एका साईडच्या गाड्यांना थांबवतात, दुसऱ्या साईडच्या गाड्यांना सोडतात. त्यामुळं ट्रॅफिक कंट्रोल राहतं रस्त्यावरचा. आपल्या मनामध्ये पण असंख्य विचार चाललेले असतात. त्याला कंट्रोल करण्यासाठी हा जो विचारांचा एक पॉज आहे, एक कंट्रोल आहे, आपल्याला खूप मदत करेल. त्या 1 मिनिटामध्ये आपल्याला चेक करायचं आहे, स्वतःला सुंदर सकारात्मक विचार द्यायचे आहे, जेणेकरून आपण आपल्या विचारांची दिशा चेंज करू शकू. निगेटिव्ह असेल तर त्याला सकारात्मक चांगलं बनवू शकू. तर एक मिनिट तुम्ही 24 तास हा अभ्यास करा. हा तुमच्यासाठी आजचा होमवर्क. चला आपण थोड्या मिनिटांसाठी ईश्वराच्या आठवणीमध्ये मगन होऊया. एक सुंदर राजयोगाची अनुभूती करूया. जिथे कुठे तुम्ही बसला असाल तिथे रिलॅक्स होऊन, स्थिर होऊन बसा. दोन भ्रुकुटींच्या मध्ये मी एक सत्य, दिव्य शक्ती विराजमान आहे. अति सूक्ष्म, अति दिव्य, अशी एक शक्ती जी गुणांनी संपन्न, एक दिव्य ज्योती, ह्या साकार तणापासून वेगळी होऊन मी दिव्य ज्योती, महाज्योती शिवबाबांना भेटण्यासाठी
सुंदर प्रवास करत आहे. अनुभव करत आहे. साकार सृष्टीपासून वेगळी होऊन वरती उडत उडत चंद्र, सूर्य, तारांगणाच्याही पलीकडे अगदी पार जिथे शक्तींचा सागर माझा शिवपिता निवास करत आहे. अशा निजधामामध्ये मी ज्योती प्रवेश करते. शिवबाबा शक्तींचा सागर ह्या घरामध्ये प्रवेश करतात, जिथे अति शांती आहे. सुंदर लाल सोनेरी रंगाचा प्रकाश आहे. तिथे शिवबाबांकडून सोनेरी रंगाची शक्तिशाली किरण माझ्यावरती येत आहे. ही आत्मारूपी ज्योती शक्तीच्या सागराकडून शिवपित्याकडून येणारी ही निरंतर शक्तीची किरण स्वतःमध्ये सामावत आहे, भरत आहे आणि भरता स्वतःला खूप शक्तिशाली अनुभव करत आहे. स्वयं शिवबाबा माझा प्यारा पिता मला शक्तींनी भरपूर करवत आहे. एखादा मूर्तिकार मूर्तीला घडवतो तसं बाबा एक एक शक्ती माझ्यामध्ये भरत आहे. स्वतःमध्ये शक्ती भरता मी शक्तिशाली स्थितीचा अनुभव करत आहे. शक्तीने संपन्न होऊन अगदी हळूहळू स्वतःच हे निजधाम शिवपित्याचं ते घर सोडून पुन्हा परत अगदी हळूहळू खाली येत आहे आणि साकार सृष्टीवर मिळालेला साकार देह दोन भुवयांच्या मध्ये येऊन
पुन्हा विराजमान होत आहे. आता मी स्वतःला शक्तिशाली स्वरूपामध्ये पाहते. स्वयं शिवपिता शक्तींनी मला भरपूर केलं आहे. माझ्यामध्ये सहन करण्याची शक्ती आहे. माझ्यामध्ये सामना करण्याची शक्ती देखील आहे. प्रत्येक परिस्थितीमध्ये व्यक्तीबरोबर जीवन प्रवास करत असताना संतुष्ट राहण्याचा श्रेष्ठ गुण परमात्मा शक्तीने माझ्यामध्ये भरलेला आहे. माझं स्वतःवरती सातत्यानं लक्ष आहे की मला माझ्या बरोबर श्रेष्ठ कर्माची बॅग घेऊन जायची आहे. स्वतःला वेदाग हिरा शक्तीने संपन्न मी अनुभव करत आहे. अति शक्तिशाली सुंदर सुखद माझे हे स्वरूप मी अनुभव करत आहे. ओम शांती. ओम शांती. ओम शांती. दीदी, गूढ आणि मार्मिक विषयावर आज जो तुम्ही प्रकाश टाकला त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. दीदींनी जे आज आपल्याला मार्गदर्शन करून दिलंय ते आज आपण पाहिलं वेगळ्या चित्रांच्या मार्फत. देवींचे जे शक्तीचे प्रतीक रूप आहे त्याचे व्यवहारात प्रत्यक्ष रूपाने उपयोग कसा करता येईल याचे खूप सुंदर मार्गदर्शन आपल्याला दीदींनी करवले. परखणे, सामावून घेणे, सहन करणे या शक्तींची वारंवार आपणाला आवश्यकता पडते आणि त्याचा प्रयोग करणे ही अवघड होऊन जाते. पण सागर, कासव, शिल्पकार यांसारख्या साधारण उदाहरणांवरून दीदींनी आपल्याला खूप सहजरित्या खूप मोठ्या मोठ्या शक्ती ज्या आहेत त्या कशा आपण आपल्या व्यवहारात आणू शकतो त्याचं सहजरित्या आपल्याला स्पष्टता करून दिलेली आहे. तसेच दीदींकडून आपणाला सद्गुण पाहण्याचा चष्मा देखील मिळालाय. तर आज नक्कीच ज्याच्यामध्ये आपणाला नेहमी अवगुणच दिसतात त्यातील गुण पाहूया आणि त्यांना अगदी शुभ भावनेने सांगूया की तुमच्यातील हा गुण प्रशंसनीय आहे, जो की मला खूप आवडतो. पहा मग काय मजा होईल. पण सत्य ज्ञान जे आहे व्यवहारात आणणे हे तर या शिबिराचे लक्ष्य आहे. तर म्हणून जे काही आपण ऐकत आहोत ते आपण प्रत्यक्ष रूपामध्ये आपल्या जीवनात करूनही पाहूया. यापुढे आजच्या सत्रात
कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील किंवा 4 दिवसापासून आपण जे इथे ऐकत आहोत त्याविषयी काही अनुभव तुम्हाला जर कोणाला सांगायचा असेल तर अगदी मोजक्या शब्दात तुम्ही सांगू शकता. बरं, अजून तरी काही प्रश्न आला नाही. पण दीदी, काही लोकांकडून छान कमेंट येत आहेत की त्यांचा अगदी 1.5 तास कसा निघून जातो ते त्यांना कळतही नाही. तर असे आपल्याला नंतर जे आहेत YouTube वरून वगैरे किंवा चॅटबॉक्स मध्ये किंवा अगदी वैयक्तिकरित्या हे जे आहेत कमेंट्स मिळत आहेत की 1.5 तास अगदी त्यांना छान वाटत आहे आणि त्याचा ते छान अनुभव घेत आहेत. पण मी म्हणेन की लोकांनी जे आहे संजय पेठे जे आहेत त्यांचं थँक्यू सुद्धा आलेलं आहे. बरं आहे. तर मला असं वाटतं लोकांना हे सेशन आवडत आहे आणि म्हणूनच मला वाटतंय तुम्ही जे आहेत आज 4 दिवस पुन्हा पुन्हा ते ऐकण्यासाठी उत्सुक झालेला आहात. तर अजय घाडगे यांनी सुद्धा त्यांच्या भावना व्यक्त केल्यात की छान सेशन झालेलं आहे. तर दीदी आणि आपण सगळेच मंडळी उद्या पुन्हा पुढचं सत्र जे कालचक्र असणार आहे ते ऐकण्यासाठी भेटूया नक्की. तर मी सगळ्यांना विनंती करेन की सगळ्यांनी उद्या 5 वाजायच्या आधीच झूम ऍपवर सज्ज राहावं आणि आपल्या घरी स्वस्थ सुरक्षित सॅनिटाईज राहावं. तर ओम शांती.